आयुष्यामध्ये विमा का गरजेचा असतो त्याचं एक उदाहरण सांगतो। अजितदादांच्या झालेल्या विमान अपघातामध्ये त्यांचे बॉडीगार्ड विदीप जाधव यांचाही अंत झाला। विदीप जाधव हे मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत होते। त्यांचे वडील आजारी असल्यामुळे त्यांना उपचारासाठी गावी फलटणला न्यायचं होतं। बारामतीवरून गाव जवळ पडतं म्हणून विदीप यांनी आवर्जून 28 तारखेच्या दौऱ्याची ड्युटी घेतली होती। दादांनाही त्यांनी सांगितलं होतं की साहेब ड्युटी संपून मला गावी जायचंय, पण विमान अपघात झाला आणि वडिलांना भेटण्याचं त्यांचं स्वप्न अधुरच राहिलं। विदीप जाधव आज आपल्यामध्ये नाहीयेत, पण त्यांच्या दूरदृष्टीमुळे एका आठवड्यात त्यांच्या कुटुंबाचा 1 कोटी रुपयांचा अपघात विमा मंजूर झालाय। विधुरांचा विमा घेतला होता जो त्यांच्या पत्नी, मुलं आणि वृद्ध आई वडिलांच्या भविष्यासाठी मोठा आधार ठरलाय। संकट कधीच सांगून येत नाही, पण अशा वेळी कुटुंबाची वाताहत होऊ नये हे विदीप यांच्याकडून शिकण्यासारखं आहे। आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी किंवा बऱ्याच नेत्यांनी विदीप यांच्या कुटुंबाला मदतीचं आश्वासन दिलं असलं तरी जी लोक मिडल क्लास फॅमिलीमधून येतात किंवा ज्या लोकांना अशी पॉलिटिकल मदत मिळत नाही त्यांच्यासाठी विमा हा एक चांगला ऑप्शन असतो, कारण घरचा कर्ता पुरुष जाण्याने कुटुंब कोसळू शकतं आणि त्यासाठी या विमाची चांगलीच मदत होऊ शकते। बऱ्याच जणांना असं वाटतं की मला काय होणार आहे, मी एकदम फिट आहे, काय गरज आहे इन्शुरन्सची, पण खरंच काय सांगून येत नाही याची असंख्य उदाहरण आपण आज बघतोय। त्यामुळे काही घडण्याआधी त्याचं नियोजन केलेलं चांगलंच असतं। तुम्ही सुद्धा तुमच्या भविष्यासाठी असा काही आर्थिक आधार तयार केलाय का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा। अष्टलक्ष्मी मम